आईचा, एक आईचा, आईचा एक ताईचा. चांगली दिसत असेल लाईट मध्ये. माझ्या दादाने सांगितलंय की बाबा तू लाईट मध्ये जाऊन बोल म्हणजे सगळ्यांना छान दिसशील. तर आपले सुरुवात उखाण्यांनी होत आहे आणि आपल्याकडे खूप बक्षिसं पण ठेवलेली आहेत. जशी की तिची ओटी भरण आता चालू आहे तर आपण इथे बसायचं नाहीये, आपण छानपैकी गेम्स खेळत राहायचे आहेत. चला महिला मंडळ, जो कोणी मोठा उखाणा घेणार त्यांच्यासाठी बक्षीस आहे. 4 ओळीचा उखाणा तर सगळेच घेतात. मोठा उखाणा ज्या कोणी महिला घेतील, जी कोण माझी ताई घेईल तिच्यासाठी बक्षीस ठेवलंय. चला पटापट हात वरती करायचे. उखाणा, मोठा उखाणा, 4 ओळी. आणि हा ते बेल आणि मेथी बॅन आहे. बेल आणि मेथी सोडून उखाणे घ्यायचे आहेत. हा आजगर मजगर मजगरा अंडे अंडे 12 अंडे 12 अंडे 12 काच्या 12 काच्या 12 तांबे 12 तांबे 12 वाट्या 12 वाटेत नती. मी बाळूकोळकरांची पत्नी, मी बाळूकोळकर माझ्या पत्नी, मी त्यांची सोबत. काहीतरी म्हणा. लग्नाला किती वर्ष? लग्नाला किती वर्ष झाली? तुम्ही आता सांगू. 30 वर्ष. मला आठवत नव्हतं ना. मी आणि उज्ज्वला आमच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आम्ही अजूनपर्यंत असंच म्हणजे सुखी संसार आमचा आम्ही केलेला आहे आणि आम्ही असाच सुखी संसार करत राहू, एकमेकांना साथ देऊ. आणि ती आज खूपच सुंदर दिसते आणि आम्ही खरोखरच एक दोघांसाठी जन्माला आलो आहे असं मी म्हणेन. मस्त मस्त. एक तुझे केले म्हणायचं मला का त्यांना. खूप भारी, खूप भारी. ताई खुश आहेस ना? हितकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही त्या विघ्नहर्त्या गणेशाला स्मरूनच होते. नवजीवनात आरंभ करताना म्हणजेच विवाह वेदीवर करताना मंगलाष्टकांची सुरुवात देखील स्वस्ती गणनायक गजमुख म्हणून केली जाते. तर आपण ही कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनेच करत आहोत. आता सादर होत आहे गणेश वंदना. चला तर मग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सर्वदा विधात्याने लग्नगाठ जरी स्वर्गात बांधली असली तरी विवाह सोहळे आपण पृथ्वीवरच संपन्न करतो. मयूरसाठी अश्विनी ही वधू म्हणून निश्चित केली गेली आणि हे दोघे लग्नबंधनात बांधले गेले. इथून आपल्या अश्विनीचा प्रवास सुरू झाला. जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया चाहली मोठी मोहरे काया चाहली मोठी मोहरे काया गंधवे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा सोडून या सर्व नाती गोती निघून जावे तया संगती कुठे तेही नाठावे. या जगापासून दूर अगदी हिमालयावर पळून जावे असे अश्विनीला वाटत असणार. शेवटी काय प्यार का असर तो तिच्या जीवनाचा स्रोत बनून आला आणि सुरू झाली प्रेमाची देवाणघेवाण आणि शब्दापलीकडील भाषा. मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे तिथेच बसणं हळूच हसणं अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजूनही तशीच आहेस का तू नवी रंग साडी नवी वाटेरी हवा दिसे स्वप्न काही जगता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने वर वधूची निवड झाली व सुरुवात झाली या लग्न सोहळ्याला. चला तर मग पाहूया या पुढील गीतातून. रंगमाळी
ती रात्रीच नाही तर दिवसाही पाहू लागली होती. गोऱ्या गोऱ्या तळव्यावर मेहंदीचा लाल रंग, मनगटावर हिरवा चुडा, अंगभर हळदीचा पिवळा रंग आणि गालावर लज्जेचा लाल रंग. मनात जणू सनई चौघडेच वाजू लागले होते. शुभमंगल, सावधान या शब्दांबरोबरच मधला अंतरपाठही दूर झाला. ची चौका अश्विनीची सौभाग्यवती अश्विनी झाली. लेकीचं लग्न हे तिच्या आई वडिलांसाठी सुखद प्रेमळ असा संमिश्र सोहळा असतो. आनंद आणि दुःख यांचा मिलाप, एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात हसू, असा हा संमिश्र सोहळा आई वडील पार पाडत असतात. अमृताचा कसा घेऊन सोन्याच्या पावलांनी मयूरचा हात हाती घेऊन अश्विनी आपल्या दारी आली. त्याच्या डोळ्यात आशा अपेक्षांची स्वप्नही बघू लागली. त्याच्या बरोबरीने आकाशाला गवसणी घालण्याची इच्छाही करू लागली. स्वप्नांच्या झुल्यावर अलगद झुलू लागली. तिच्या स्वप्नांना जणू पंखच लागले होते. उंबरठ्यावरील माप ओलांडून कुलवधू घरात आली आणि घरातील मंडळींच्या आनंदाला पारावर राहिला नाही. लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचा मिलाप नाही तर दोन कुटुंबांचा मिलाप असतो. तेव्हा दोन्हीकडचे कुळाचार पार पाडावे लागतात. जसे जागरण गोंधळ. चला तर मग करूया आई देवीचा गोंधळ. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जाणवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी
झालं तुरात सारी माझ्या झालं तुरात सारी आज गोंधळाला गोंधळ वाटला होई गोंधळाला गोंधळ वाटला होई गोंधळाला अश्विनी आपल्या घरात छान रमली, बहरूनही आली. प्रेमाच्या मेहंदीचा रंग गहिरा होत होता आणि अशातच प्रीतीची पावतीही मिळाली. वंशवेल वाढण्याची चाहूल लागली. नवनिर्मितीचा हा आनंद सर्वप्रथम कुणाबरोबर शेअर करावा? हक्काचा सखा होताच की. ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. ती भाग्यवंती मोहरून आली होती. तिच्यातल्या कळीचे फुल तर झालेच होते आणि तिच्यातल्या त्या अल्लड मुलीचे जबाबदार मातेत रूपांतर होत होते. मातृत्वाची जाणीव सुखावत होती आणि त्या स्वप्नात ती बावरतही होती. बाळाचाच नुसता जन्म होत नसतो तर मातेचाही जन्म होतो. घरातही भर प्रमोशन होत असतात. आजी आजोबांना दुधावरची साय मिळणार असते, तर कोणी काका मामा होणार असतात, तर कोणी मावशी आत्या. अगदी घराचे गोकुळ बनत असते. काल परवापर्यंत प्रेमीयुगल असणारे दोन जीव आई बाबा या भारदस्त नावाखाली मिरवणार असतात.
आपले असणे आणि त्याचा निरागस सहवास लवकरच आपल्याला लाभणार आहे, या सुखाने होणाऱ्या आईचे मन अगदी बहरून येते. तिच्या मनाला होणारा आनंद आपल्याला या गीतातून जाणवेल. होणाऱ्या वयाच्या आईबाबांमध्ये चढावट लागली. कृष्णाचे आगमन होईल की राधेचे, पाहूया या लाडक गीतातून. पौराणिक काळात आपल्याकडे गर्भवतीचे डोहाळे पुरवण्याचा उल्लेख आहे. रामाने सीतेचे पुरवले, पार्थाने सुभद्रेचे पुरवले आणि आता मयूरराव आपल्या अश्विनीचे डोहाळे कसे पुरवतात ते या लाडी गीतातून पाहूया. चला तर मग. कैरी आवळा चिंचणी बोर तुम्हीच मसला आणा, साजण राया येणार बाळ आपुला, साजण राया येणार बाळ आपुला. इवला सोनला स्वप्नी आला खुदखुदनी हसला, साजण राया येणार बाळ आपुला, साजण राया येणार बाळ आपुला. पाव भाजी पाणीपुरी रगडा पॅटीस प्यारा, बदाम काजू मनुक्यांचाही खुराक तुझला न्यारा. चॉकलेट आंबा आईस्क्रीम साठी जीव हा व्याकुळ झाला, साजण राया येणार बाळ आपुला, साजण राया येणार बाळ आपुला.
कम्प्युटर ही हवाच त्याच्या संगतीला, CD फ्लॉपी चॅटिंग सर्फिंग शब्दांची ही माला, गाला तर माझ्या चिमुकल्या बाळाला, साजण राया येणार बाळ आपुला, साजण राया येणार बाळ आपुला. आता कुणीतरी येणार म्हटल्यावर आपल्या अश्विनीला काय काय खावेसे वाटते, यासाठीच मयूररावांसोबतच सगळेच अश्विनीचे लाड पुरवणार आहेत. ते कसे ते पाहूया या पुढील गीतातून. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, सासूबाई आनंद देतील तुला, सासूबाई आनंद देतील तुला. काय हो सासूबाई, काय आणले ना तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेसाठी? मी होय, मी तिच्यासाठी मस्तपैकी गरम गरम झुणका भाकर आणि हिरव्या मिरचीचा खरडा आणलाय. झुणका भाकर नको मला, नको मला, कढी खिचडी हवी मला, कढी खिचडी हवी मला. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, नणंद आणून देईल तुला, नणंद आणून देईल तुला. काय हो नणंदबाई, काय आणलंय मग तुम्ही तुमच्या लाडक्या भावजाईसाठी? मी होय, मी तिच्यासाठी मस्तपैकी थंडगार आईस्क्रीम आणि कुल्फी आणली आहे. आईस्क्रीम कुल्फी नको मला, नको मला, मोतीचूरचे लाडू हवे मला, मोतीचूर लाडू हवे मला. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, आत्या आणून देतील तुला, आत्या आणून देतील तुला. काय हो आत्याबाई, काय आणलंय मग तुम्ही तुमच्या लाडक्या भाजीसाठी? मी होय, मी तिच्यासाठी मस्तपैकी पनीर बटर मसाला आणि रुमाली रोटी आणली आहे. पनीर मसाला नको मला, नको मला, पाव भाजी हवी मला, पाव भाजी हवी मला. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, जाऊबाई आणून देतील तुला, जाऊबाई आणून देतील तुला. काय हो जाऊबाई, काय आणलंय मग तुम्ही तुमच्या लाडक्या जावेसाठी? मी होय, मी तिच्यासाठी काय आणणार नाहीये. मी तिच्यासाठी घरीच इडली सांबार आणि मेंदूवड्याचा बेत केलाय. इडली सांबार नको मला, नको मला, मिसळ पाव द्या ना मला, मिसळ पाव द्या ना मला. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, मैत्रीण आणून देईल तुला, मैत्रीण आणून देईल तुला. काय कसं घे, काय आणलंय मग तू तुझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी? माझी मैत्रीण जितकी गोडगोड आहे ना दिसायला, तितकेच खट्टे मिठे तिचे डोहाळे आहेत. म्हणून मी तिच्यासाठी तिचीच आवडती पाणीपुरी आणली आहे. अरे वा, छान, हा छान पटलंय अश्विनीला. काय काय आवडे अश्विनी तुला, अश्विनी तुला, सगळेच आणून देतील तुला, सगळेच आणून देतील तुला. अश्विनी, सगळेच आणून देतील तुला. सगळ्यांनी सगळं जरी देव केलं तरी अश्विनी, तुला मात्र तुला व तुझ्या बाळाला जे जे काही पौष्टिक आहे ना, तोच आहार घ्यायला हवा बरं का. आता सगळ्यांनी या महिन्यात अश्विनीसाठी काही ना काहीतरी नेले, पण अश्विनीची काय इच्छा आहे, तिला काय काय खावेसे वाटते व हेच डोहाळे तिने आपल्या जवळच्या व्यक्तींकडनं कसे पुरे करून घेतले ते पाहूया या गमतीदार गीतातून. पहिले की मासी सासू ही पुसे, पहिले की मासी सासू ही पुसे, सुनबाई सुनबाई डोहाळे कैसे, सुनबाई सुनबाई डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पुरवा ओ आई, माझे हे डोहाळे पुरवा ओ आई, दाबेली खाण्याची झाली मजघाई, दाबेली खाण्याची झाली मजघाई. दुसरे की मासी सासरा पुसे, दुसरे की मासी सासरा पुसे, सांग सुने तुला डोहाळे कैसे, सांग सुने तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पुरवा मामांजी, माझे हे डोहाळे पुरवा मामांजी, टपरीवरील मला आणा हो भजी, टपरीवरील मला आणा हो भजी. तिसरे की मासी दीर हापुसे, तिसरे की मासी दीर हापुसे, वहिनी वहिनी तुला डोहाळे कैसे, वहिनी वहिनी तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पुरवा भाऊजी, माझे हे डोहाळे पुरवा भाऊजी,
कैसे, सांग सांग तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा हो वहिनी, माझे हे डोहाळे पूर्वा हो वहिनी. सिनेमा दाखवा मला बाजीराव मस्तानी, सिनेमा दाखवा मला बाजीराव मस्तानी. पाचवे की मासी नानंद पुसे, पाचवे की मासी नानंद पुसे. सांग सांग तुला डोहाळे कैसे, सांग सांग तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा हो वंश, माझे हे डोहाळे पूर्वा हो वंश. किटीपाटीत नेऊन रमवा मजवंश, किटीपाटीत नेऊन रमवा मजवंश. सहावे की मासी बहीण ही पुसे, सहावे की मासी बहीण ही पुसे. सांग ताई तुला डोहाळे कैसे, सांग ताई तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा हो दीदी, माझे हे डोहाळे पूर्वा हो दीदी. दोघी मिळून मौलात करू खरेदी, दोघी मिळून मौलात करू खरेदी. सातवे की मासी भाऊ हापुसे, सातवे की मासी भाऊ हापुसे. सांग तायडे तुला डोहाळे कैसे, सांग तायडे तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा भावराया, माझे हे डोहाळे पूर्वा भावराया. वाटे खावे मला पाणी अनपुऱ्या, वाटे खावे मला पाणी अनपुऱ्या. आठवे की मासी बाप हापुसे, आठवे की मासी बाप हापुसे. सांग बाई तुला डोहाळे कैसे, सांग पोरी तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा हो बाबा, माझे हे डोहाळे पूर्वा हो बाबा. पाठीशी तुमचा आशीर्वाद हवा, पाठीशी तुमचा आशीर्वाद हवा. नववे की मासी आई ही पुसे, नववे की मासी आई ही पुसे. सांग पोरी तुला डोहाळे कैसे, सांग पोरी तुला डोहाळे कैसे. माझे हे डोहाळे पूर्वा वेळ आई, माझे हे डोहाळे पूर्वा वेळ आई. एसी लावून खोली तयार ठेवी, एसी लावून खोली तयार ठेवी. दिवा असो किंवा असो पंथी, शेवटी घर तर उजळणारच. सुदृढ बुद्धिमान संतती ही सुद्धा समाजाची निर्मिती करते. मग तो मुलगा असो व मुलगी, स्त्री असो व पुरुष. संसार रथाची दोन चाकेच आहेत आणि त्यांचे महत्त्व अगदी सारखेच आहे. अगं आई तर तू होणारच आहेस. सर्वांचे प्रेम आशीर्वाद तुला व तुझ्या बाळाला लाभो. अजून काय हवे. या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातील ही मानाची ओटी. बाळराजा येवो किंवा राजकन्या येवो, बाळराजा येवो किंवा राजकन्या येवो, कोणी येवो स्वागतच आहे. पण त्याहीपेक्षा मातृत्वाचा मिळणारा आनंद हा फार मोठा आहे. की
बाळाची आई व्हायचं म्हणजे आईने सुदृढ असलं पाहिजे. त्याकरिता पौष्टिक खाल्लं पाहिजे, योग्य ते व्यायाम केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी आनंदीही राहिलं पाहिजे. कारण आई आनंदी असली की बाळ आनंदी होतं आणि बाळ आनंदी असलं की सर्व घरदार आनंदी होऊन जातं. आईने आनंदी राहावं म्हणूनच तर हा सर्व डोहाळ जेवणाचा खटाटोप असतो. सगळे नातेवाईक जमतात, मित्र मैत्रिणी जमतात, गप्पा टप्पा होतात, अगदी छान मैत्री रंगते. मग चला तर आपणही या मैत्रीत सामील होऊया. काय ग सख्यांनो, तुम्हाला काय वाटतं आपल्या अश्विनीला काय होईल, मुलगा की मुलगी, व कसा असेल तो किंवा ती? ऐक मी सांगते. इन मेन सेप्टिपिन मुलगा होऊ दे क्रिकेटर सचिन, मुलगा होऊ दे क्रिकेटर सचिन. वा छान. हा आता ऐक मी काय सांगते. मुलगी कशी असेल बघ. जी ठरेल भारताचा मानबिंदू, मुलगी होऊ दे साक्षी किंवा सिंधू. खूप छान ग, खूप छान. आता ऐका, मुलगा कसा असायला हवा. जगात ज्याची पसरट कीर्ती, मुलगा होऊ दे नारायण मूर्ती. मस्तच. आता माझं ऐका, मुलगी कशी असेल. सप्तसूर गाता गाता मुलगी होईल स्वरलता, मुलगी होऊ दे स्वरलता. अरे खूपच छान. हा आता मुलगा बघ कसा हवा. हा दुनिया करेल ज्याला सलाम, मुलगा होऊ दे अब्दुल कलाम. खूपच छान. खूप छान. आता ऐक, मुलगी कशी हवी ती. बुलंद असतील जिचे हौसले, मुलगी होऊ दे जिजामाता भोसले. खूपच मस्त ग, खूप छान. आता तुम्ही मला सर्वांनी सांगायचं. हं मुलगी कशी असायला हवी ती. मी तुम्हाला विचारते. जिच्या सदैव धाकात कैदी, कोण बरं ती सांगा, कोण बरं ती. मुलगी होऊ दे किरण बेदी. अगं ऐका, एक खूप छान सुचलंय. अश्विनी आपली साधी सुदी, तिच्या पोटी येऊ दे बाळ शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. घरातील कुठलेही कार्य खंडेरायाच्या आशीर्वादाशिवाय, खंडेरायाच्या पोट नाचवल्याशिवाय पूर्ण होत नसतात. म्हणून एक खंडेरायाचे गाणे घेऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाची सांगता करतो. येणाऱ्या बाळाची तयारी करण्यासाठी आणि पुन्हा भेटण्यासाठी आता निरोप द्या. प्रसंगी आमची आठवण झाली तर नक्की सांगा. आपल्या सेवेत हजर राहू. आमचा कार्यक्रम आपल्याला आवडलाच असेल असे आपल्या हसऱ्या चेहऱ्यावरून आम्ही गृहीत धरतो. आमचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. सॉरी म्हणतो. तिने एक्सपेक्ट केलेलं की मी आज इथे डान्स करावा, परंतु ते माझ्या पर्सनॅलिटीमध्ये बसत नाही आणि मी माझा डान्स करून तुम्हाला घाबरवणारही नाही. डान्स नाही करणार, पण अश्विनीसाठी मला 2 शब्द बोलायचे. आजचा हा कार्यक्रम स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. ती तिच्या नवीन आयुष्यात, तिच्या नवीन इनिंगमध्ये पदार्पण करते. तर स्त्रीला आपण नेहमीच गृहीत धरतो. कोणतीही स्त्री असो, ती घरचं काम करते, सकाळ संध्याकाळ राहते, ऑफिसलाही जाते, सर्व काम
सर्व तिच्या जबाबदाऱ्या पार पडते, परंतु आपण स्त्रीला एवढा मान देत नाही. आजची ही स्त्री, जसं त्यांनी बोललं, किरण बेदी सुद्धा बनते आणि PV सिंधू सुद्धा बनते, तरी सुद्धा त्या स्त्रीला एवढा मान आपल्या समाजात भेटत नाही. हे चित्र थोडंफार बदलत आहे आजकाल आणि ते तसंच बदलावं ही माझी सुद्धा इच्छा आहे. मला पहिलं वाटायचं की प्रेग्नन्सी ही म्हणजे फक्त डिलिव्हरीमध्येच बाईला वेदना होता, परंतु अश्विनीसोबत जे मी 7 महिने आजपर्यंत घालवले त्याच्यातून एक समजलं की हे 9च्या 9 महिने खूपच अवघड असतात. सकाळी तिला येणाऱ्या उलट्या, सततची मळमळ, सतत काही ना काहीतरी तिचं अंग दुखत असतं, रात्रभर झोप लागत नाही, ती 7-8 वेळा जागी होते आणि सर्वात मोठी तिचा स्ट्रगल म्हणजे एक कुसेवरून दुसऱ्या कुसेवर जायला तिला 15 मिनिटं लागतात. हे इथून मला बोलताना हसायला येते, सगळ्यांना हसायला येते, परंतु स्त्री ज्या वेदनेतून जाते ही वेदना कोणालाही दिसत नाही. म्हणून मी या मंचावरून सर्व स्त्रियांना सलाम ठोकतो की त्या सर्व या गोष्टीतून जाऊन एका नवीन जीवाला ह्या आयुष्यामध्ये आणतात, त्याचं सांगोपन करतात, घर सांभाळतात, सासू सासऱ्यांना सांभाळतात, मुला मुलींना सांभाळतात आणि त्यांना मोठं यशस्वी बनवतात. आज मी ओळखतो अश्विनीकडे, जिचा हा दिवस आहे तिच्यासाठी स्पेशल आहे. जेव्हा मी अश्विनीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ती माझ्या मनामध्ये भरली होती आणि मी ठरवलं लग्न करीन तर फक्त हिच्याशीच करेन, दुसऱ्याशी कोणाशी करणार नाही. समाजाची मानसिकता असते की मुलगी 1 BHK मध्ये राहते तर तिचंच असं 2 BHK 3 BHK मोठं घराणं असावं, पण आमच्या बाबतीत उलटा होतं. अश्विनी 1 BHK मध्ये होती, मी मात्र चाळीमध्ये 1 RK मध्ये राहत होतो. अश्विनी गाडीमध्ये फिरायची, पण मी गाडीमध्ये कधी बसलो नव्हतो, स्वतःची माझी कधी गाडी नव्हती, परंतु तिने कधीही माझ्या अविश्वास ठेवला नाही. तिने पूर्णपणे माझा विश्वास ठेवला की मी जर याच्याशी लग्न केले तर हा मला आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी ठेवलं. तिने खूप प्रश्न सुद्धा उठले की कशी ऍडजस्ट करेल, एवढं छोटंसं घर आहे, खूप जणांकडून प्रश्न उठले, तिच्या कानी सुद्धा पडले, ती निराश झाली, परंतु तिने माझ्यावरचा विश्वास सोडला नाही. तिने माझ्यावर विश्वास सोडून माझ्याशी लग्न केलं आणि आजचा हा स्पेशल दिवस तिने एवढं सुंदर गिफ्ट मला दिलेलं आहे. त्या बाबतीत अश्विनी तुझे खूप खूप धन्यवाद. आता मी एक शपथ घेतो इथं सगळ्यांच्या समोर, तूच काय होणाऱ्या बाळाचे सुद्धा पण असं सांगोपन करेल की पूर्ण जग ज्या लोकांनी तुला विरोध केला होता, ज्या लोकांनी तुझ्या मनामध्ये डाऊट टाकले होते, ते सुद्धा म्हणतील अश्विनी तुझी चॉईस बरोबर होती. तुझे खूप खूप आभार अश्विनी. मी 2021 मध्ये माझं कम्युनिकेशन खूप वाईट होतं, इथे उभं राहायची माझी हिंमत सुद्धा होत नव्हती. मी समाजामध्ये वावरताना खाली मान घालून वावरायचो, कोणाशी आय कॉन्टॅक्ट सुद्धा करायचो नाही, पण अश्विनीने मला हे सगळं शिकवलं, तिने मला कम्युनिकेट करायला शिकवलं. मी माझ्या व्यवसायामध्ये नॉर्मल ज्युनियर पासून सिनियर पर्यंत आता मी लीड आहे, याचं सर्वात मोठं श्रेय असेल तर अश्विनीचं असेल. तिने शिकवलेल्या कम्युनिकेशन शिवाय मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. खूप खूप थँक्यू अश्विनी. तुझे जेवढे आभार मानेन तेवढे कमी. तिची आणखी एक इच्छा नेहमी असायची की मी तिला सर्वांसमोर प्रपोज करावं, पण ते लग्नासमोर झालं नाही आणि आज फुलच नाही, तोच प्रॉब्लेम आहे. धन्यवाद तुमचे. अश्विनी, आपलं लग्न तर झालेलं आहे, पण इथून पुढचं 50 का पूर्ण आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचं. तुम्हाला साथ देशील का? खूप खूप धन्यवाद सर्वांचे, तुम्ही सर्व आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिला या सुंदर दिवशी, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. डान्स ग्रुपने सुंदर डान्स केला आणि ते आता पुढे कार्यक्रम कंटिन्यू सुद्धा करतील, त्यांचे सुद्धा आभार. सर्वांचे आभार. थँक्यू. थँक्यू. खूपच सुंदर दादा, तुला म्हणजे हॅट्स ऑफ, कारण की खूप कमी सगळेच नवरे आपल्या बायकोवरती प्रेम करतात, सगळेच नवरे करतात, सगळेच त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, सगळं काय सगळे नवरे करतात. आणि खरंच पुरुष मंडळी बायकांपेक्षा पण पुरुष पण श्रेष्ठ आहेत. बिचारे लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावरती ओझं दिलं जातं की बघ बाळा तुला मोठं व्हायचंय,
तुला घर बनवायचंय, तुला तुझ्या बायकोला सांभाळायचंय वगैरे वगैरे. बाईपेक्षा पण पुरुष श्रेष्ठच असतो, मी असं नाहीच म्हणणार. बाई पण इक्वल आहे आणि पुरुष पण इक्वल आहे. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. टिवलोशा भातुकलीत कृष्णा, भांडी कृष्णा खेळ, ऐके. छोट्याशा काय आधी लोक votingच करत नाहीये. तुम्ही गव्हर्नमेंटसाठी काही vote करत नाही, बरोबर? म्हणून तुम्ही हातच वर करत नाही. राघवाले, कृष्णा, कृष्णा, कृष्णा. दोघं नाही, काय असं नाही चालणार. कृष्णा म्हणजे कृष्णालाच वोट द्यायचा. तुला खूप खूप धन्यवाद हात वर केल्याबद्दल. राधाची टीम होती. तू दोन-दोनमध्ये आहेस ना? नाही ना? राधावाले कोण होते? जरा लवकर हात वर घे, वेळ लागतोय. भूक लागली का सगळ्यांना? भूक लागली का? हो हो, एक ताई मागे करते. मला भूक लागली, नक्की लागली. छान छान. चला आता आपल्या हॉलमध्ये तर कृष्णाची टीम जिंकलेली आहे. राधासाठी जास्त हात वर नाही झाले. आपण पाहूया आता काय होतं ते. आता बघूया आपण. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय होईल? राधा. राधा. इकडे दोघे राधावालेच आहेत. म्हणजे आता तुम्ही जरी कृष्णवाले जिंकले तरी यांना काय फरक नाही पडत, बरं का? मस्त मजा येणार आहे. आता आपल्याला कळणार आहे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे की राधा येणार आहे, की कृष्ण येणार आहे. तोपर्यंत चला कुठून सुरुवात करू? चल बोल. डाळ जरा जाड दळून दे 5 वेळा. डाळ जरा जाड दळून दे. डाळ जरा जाड दळून दे, 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 डाळ जरा जाड दळून दे. तू छान बोलला आहेस, पण अजून स्पीडमध्ये जो बोलेल त्याच्यासाठी बक्षीस आहे. दादा तुम्ही डाळ जरा जाड दळून दे, डाळ जरा जाड दळून दे, डाळ जरा जाड दळून दे, डाळ ना डाळ डाळ जरा जाड दळून दे, डाळ जरा जाड दळून दे, डाळ जरा जाड दळून दे. एक बक्षीस घेऊन या इकडे प्लीज. प्रसन्नासाठी टीम तिकडून एक बक्षीस घेऊन या. विकृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. कोण म्हणणार 5 वेळा? श्रुतीची पुत्री कृती. चल काय हसते अगं ताई, म्हण ना. बघ आता उठूनच गेली. जा तू. नाही, अरे बक्षीस कोणाला देऊ मी? तिकडे बक्षीस जिंकले, आपण काय 0वर आहे माहिती का? आपण 0वर आहे, आपल्याकडे पॉइंट्स नाही. श्रुतीची पुत्री कृती,
श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. नाव सांगा दे. श्रुती की पुत्री कृती. 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 बहुत अच्छा बोला आपने. प्लीज एक प्राइज लेके आइए. मस्त. आपका नाम? गंगा रवि. वाह वाह वाह, मस्त. आपको ये जो डांस हो रहा था, आपको कुछ समझ रहा था? सब समझा आपको? ओके, थैंक यू सो मच. ये हाँ, मस्त मस्त मस्त. बहुत हार्ड था ये, आपने फटाक से बोल दिया. ये बहुत हार्ड था, टंग ट्विस्टर झाला. महिला मंडळांचं झालंय. परत तिकडची गँग आणि एकदम तिकडे मागे जी गँग आहे ना, त्यांनी पण ऐकायचंय. अप्पर रोलर लोअर रोलर. फक्त 5 वेळा म्हणायचंय. अप्पर रोलर लोअर रोलर. अप्पर रोलर लोअर रोलर. अप्पर रोलर लोअर रोलर. अप्पर रोलर लोअर रोलर. दादा तुम्हीच खूप पाठी बसले, म्हणजे कोणी इथे यायलाच नको है ना. हा, तर मी आले की अप्पर रोलर लोअर रोलर. आज माईकवर नाही बोलले तर आज बोलायलाच काय. अप्पर रोलर लोअर रोलर. चला ट्राय तर करा. अरे बापरे. अप्पर रोलर लोअर रोलर कोण बोलणार? दादा तुम्ही बोलणार का? अप्पर रोलर लोअर रोलर. अप्पर लोअर. माईक जरा जवळ घ्या. अप्पर लोअर लोअर. अप्पर रोलर लोअर रोलर. अप्पर लोअर लोअर लोअर.